हॅलो सर्वांना, सन्मानाचा जय शिवराय, जय भीम, जय फुले, जय शाहू. आज आम्ही एका निसर्गरम्य वातावरण शेतामध्ये आलो आहे आणि छानसं या ठिकाणी शेत आहे. नदीचा किनारा बाजूला आहे आणि बघा या ठिकाणी हरभऱ्याची लागवड अगदी बाल अवस्थेमध्ये आहे. ज्याला आपण घाटे म्हणतोय तर ते आत्ताच धरतात आणि छान छान मस्त याची भाजी बनवतात. त्याला फुलं आलेले आहेत. हा छोटा भाचा आहे, हा शेती दाखवतोय. फार मस्त कौतुकास्पद आहे. भाच्याचं नाव जयदीप आहे. छान मस्त पानं तोडतोय. जय भीम कर, जय देव, जय भीम कर, जय भीम. हा छोटा जयदीप आहे आणि दीपाचा विजय या पद्धतीनं खूप मस्त छान छान बोलतोय. मामा म्हणतोय तुम्हाला शेती दाखवतो म्हणून शेतीकडे घेऊन आलेला आहे. आणि बघा या ठिकाणी मस्त बोरी पण आहेत. हे बोरीचं झाड आहे, वर बोरीचं झाड आहे. बोरी पण मस्त छान आहेत, आंबट आहेत, आंबट गोड हा त्याचा स्वाद आहे. आणि ह्या बघा तुरी दिसतात, ह्या तुरी आहेत. शुभांगी मॅडम तुरीच्या शेंगा तोडतात. खूप मस्त तूर या ठिकाणी आलेली आहे. त्याला तुरीचं पीक पण चांगल्या पद्धतीनं भरभरून आलेलं आहे. आणि शेंगा ह्या अवस्थेमध्ये बहुउपयोगी असतात. शेंगा आपण कच्च्याही खाऊ शकतो, शिजवून पण खाऊ शकतो. तसंच त्याच्या सोल्याची भाजी पण आपण करू शकतो. समोर हे पूर्णच्या पूर्ण शेती आहे. या बाजूला हरभऱ्याची शेती दिसते. बाजूला गहू जे आहेत, गव्हाचं पीक पण त्या बाजूला दिसतंय. त्या बाजूला गव्हाची शेती आहे. आणि वर आपण ती बोर बघतोय. मी सांगितलं की त्या बोरीचे बोरं पण खूप छान आहेत. आंबट गोड असा हा प्रकार आहे त्यांचा चवीचा. हे बघा ह्या मॅडम दिसतात का तुम्हाला? ह्या मॅडम आहे शेंगा तोडतात. तर शेतीचा आस्वाद हा फार वेगळाच आहे. शेतामध्ये आलं, गावी आलं की शेतामध्ये यावंसं वाटतं. शेताबद्दलचं आकर्षण असतं. आणि नक्कीच तुम्ही पण गेले गावी की शेतामध्ये जात जा, शेतीचा आस्वाद घेत जा. शेतीमध्ये काय पीक, शेतकऱ्याचं काय जीवन, आणि ह्याच शेतीवर आपण सर्वजण जीवन जगत असतो. शेतकरी पिकवतो आणि म्हणूनच आपण खातो. शेतकरी राजा, बळीराजा जर सुखी असेल तर आपण सुखी, हे एक वास्तव आहे. आणि म्हणून शेतकऱ्याच्या पंखात काम करण्यासाठी किंवा त्यांची उमेद वाढवण्यासाठी बळ भरलं पाहिजे. सरकार अनेक प्रकारची अनुदानं ह्यांना देत असतं. अनेक प्रकारच्या काही अतिपावसामुळे नासाडी होत असेल तर त्याचंही अनुदान मिळतं आहे. कमी पीक झालं असेल तर त्याही संदर्भामध्ये शेतकरी पीक कर्ज देत असतं आहे. असा हा भाग आहे. अगदी सुरेख आहे. सुजलाम सुफलाम या ठिकाणी ही अशी भूमी आहे. काळी कसदार आहे, तांबारीची भूमी आहे. बाजूला नदी आहे. हे बघा ह्या बाजूला नदी पण आहे. पुढे नदीचा किनारा आहे. किनाऱ्यावर बंधारा आहे. तिथलं पाणी उन्हाळ्यामध्ये वापरतात लोक. मॅडम काय बोलतात ते बघू. मॅडमलाही शेतीबद्दल माहिती आहे. बघा त्यांनी शेंगा तोडलेल्या आहेत, हातामध्ये शेंगा आहेत. सर्वांना जय भीम, जय शिवराय, जय संविधान. आम्ही आलो आज शेतामध्ये. माझ्या भावाचं शेत आहे हे. माझा भाचा सोबत आहे. तो बोलला चला बोरं आहेत, बोरं पिकलेले आहेत, चला मी तुम्हाला शेत दाखवतो. म्हणून आज आम्हाला तो घेऊन आलेला आहे. आणि शेतात इकडे आल्यावर शेतात आलंच पाहिजे. जय भीम करा. त्यामुळं तुरीच्या शेंगा तोडल्या आहेत मी.
तोडत आहे. आणि हे आता तिकडे मुंबईला घेऊन येणार आहे मी भाजी बनवण्यासाठी, खाण्यासाठी. नक्कीच तुम्ही पण खायला या, वेळातला वेळ काढून. शेतातल्या सोल्यांची भाजी ही बघा आणि कमेंट करा. शेतीमधला व्हिडिओ तुम्ही कसं वाटलं बघता. शेत, शेंगा कशा वाटल्या, बोरं आहे तिथं, बोर आहे बाजूला, ते पण बोरं पण खाल्लेत आम्ही. तुम्हाला पण कसं वाटलं कमेंट करून नक्कीच सांगा. तुम्हाला ऐकण्यामध्ये कसं वाटलं ते सांगा. खातोय तर आम्ही आणि कदाचित तुम्ही पण शेतीचा आपण स्वाद घेतोय. गावी गेलो की आपण शेतीमध्ये जातोय, शेतामधले काय असतील निसर्गरम्य मेवा हा आपण खात असतोय. आता सध्या बोरीचे दिवस आहेत, बोरी पिकलेल्या आहेत. आणि ज्याला आपण टहाळ म्हणतो, तर तो टहाळ म्हणजे चणा, त्याची भाजी चांगल्या पद्धतीने आहे. चणे अजून तयार झालेले नाही आहेत, त्याच्यामध्ये हरभरे म्हणतो, जे आपण ज्याला हुळा म्हणतो, तो अजून तयार झालेला नाही आहे. तर नक्कीच सर्वांना हा सीन कसा वाटला किंवा शेतीबद्दलची थोडक्यात माहिती ही कशी वाटली तर ती कमेंटमध्ये सांगा. सर्वांना जय शिवराय, जय भीम, जय फुले, जय शाहू. हे बघा, हा छोटासा बाळ या ठिकाणी मस्त छान हरभऱ्याची भाजी तोडतोय, हरभऱ्यासोबत खेळतोय. हा जयदीप आहे, मेवण्याचा मुलगा, भाचा आहे. नाव काय तुझं बाळा? जयदीप. पप्पाचं नाव? संजय आडनाव? पडघाय. पडघान. हां. जय भीम, जय भीम, जय शिवराय. जय शिवराय. हां, छान. बघा, त्यांनी आपल्याला हरभऱ्याचं झाड आहे समोर त्याच्या शेतामध्ये आणलंय आणि दाखवतोय. म्हणला मामा चला, म्हणले आपली शेती जवळ आहे, छान आहे. म्हणलं चला. चला, सर्वांसाठी जय स्नेह, नमस्कार, जय भीम, जय शिवराय.